बातमी आहे दरडीबाबतची। साताऱ्याकडून कास पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। रात्री उशिरा ही दरड कोसळल्यानं अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकलेलं नाहीये। सध्या इथे एकेरी वाहतूक सुरू आहे। वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। रात्रीच्या सुमाराला ही दरड कोसळली, मात्र प्रशासन अजून तरी इथे पोहोचलेलं नाहीये। यवतेश्वर घाटातून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। गेल्या 3-4 दिवसापासून जो सातारा शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्याच्यामुळं साताऱ्यातील काही घाट रस्ते हे धोकादायक बनलेले आहेत। आपण आता उभे आहोत हा साताऱ्याकडून कासकडे जाणारा यवतेश्वर घाटाचा परिसर आहे आणि या यवतेश्वर घाटामध्ये रात्री उशिरा ही दरड कोसळली आहे। ह्या दरड कोसळल्यामुळं वाहनधारकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। एकेरी वाहतूक आता या घाटात सुरू आहे, परंतु रात्री उशिरा दरड कोसळल्यामुळं अजूनपर्यंत प्रशासन इथं पोहोचलेलं नाहीये आणि वाहनधारकांना सुद्धा जीव मुठीत धरून इथं प्रवास करावा लागतोय। हे घाट का आतापर्यंत पर्यटकांनी कायम गजबजलेले असतात आणि रात्री उशिरा पडल्यामुळे दरड पडल्यामुळे तसा कोणताही धोका किंवा जीवितहानी किंवा कुठेही नुकसान झालं नाही, परंतु वाहनधारकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून याआधी सुद्धा देण्यात आलेला आहे। इथं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सावधगिरीनं प्रवास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, यवतेश्वर।